राजकीय रणनीतींवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे। दानवेजी, एबीपी माझाच्या 0 आवर आपलं स्वागत आहे। आज खरं तर रायगडकडे मी तुम्हाला नेते थोडं दूर जालन्याहून, पण इथे 2 सुनील तटकरे 3 अनंत गीते मैदानात उभे आहेत, असं कसं? मॅडम, मी आता 40-45 वर्षापासून राजकारणात आहे। अशा प्रकारचे प्रयोग याही अगोदर केले गेले। हा मला असं वाटतं हा काही पहिला प्रयोग नाही आहे। एकाच नावाचे 2-2, 3-3 माणसं उभे करून मतदाराला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न काही मतदारसंघामध्ये यापूर्वी झालेला आहे आणि तोच प्रयत्न मला असं वाटतं आता रायगडमध्ये चालला आहे। परंतु आता भारतीय नागरिक हा सुज्ञ झालेला आहे आणि नाव जरी समान असलं तर आत्ताच्या काही ज्या निवडणूक पद्धती आहे त्या निवडणूक पद्धतीमध्ये चिन्ह मात्र त्यांना समान असू शकत नाही। आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपण लोकशाही प्रणाली स्वीकारली, तेव्हा जगाचे पाठीवरचे इतर देशांनी तोंडात बोट घातलं की ह्या देशाला आत्ता स्वातंत्र्य मिळालं, अशिक्षित लोक आहेत आणि हे कसं मतदान करू शकतील। पण त्या काळात मतदान घेण्यासाठी मग चिन्ह वापरलं गेलं आपल्या देशामध्ये आणि बरोबर आपल्याला पाहिजे त्या चिन्हावरच आपल्या देशातल्या लोकांनी शिक्का मारला आणि पाहिजे तोच उमेदवार निवडून दिला। मला असं वाटतं की कितीही माणसं एकाच नावाचे उभे केले तर या देशातले जे नागरिक ते सुजाण आहे, त्यांना माहिती आहे की आपलं कोणाला निवडून द्यायचं आणि सुशिक्षित आहे ते त्याच माणसाला निवडून देतील जो त्यांना निवडून द्यायचा आहे। मतदार तुम्ही म्हटलं तसं सुशिक्षितही झालेले आहे, सुज्ञही आहेत, मात्र राजकारणात मात्र साम दाम दंड भेद सगळं चालतं असं म्हणायचं का? हा काही साम दाम दंड भेदाचा विषय नाही होऊ शकत। त्याला अन्य मार्ग आहेत, वापरतातही काही ठिकाणी लोक, परंतु नाव समान येणे आणि एकाच नावाचे 3-4 उमेदवार उभे करणे हा राजकारणातल्या एक डावपेचाचा भाग आहे। असे डावपेच आखण्याची कोशिश करून मतदाराला कन्फ्यूज करण्याचा ते प्रयत्न करतात, मी आपल्याला सांगितलं। पण माझं स्वतःचं मत आहे, मी आत्तापर्यंत 25 निवडणुका लढलो आणि 25 निवडणुकीपैकी मी 24 निवडणुकीमध्ये यश प्राप्त केलं। इंदिराजीची हत्या झाली त्या काळामध्ये मी फक्त एक निवडणूक हारलो, बाकी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी आणि अन्य साऱ्या निवडणुका, DCC बँक असू द्या, शुगर फॅक्टरी असू द्या। आता आमच्या शुगर फॅक्टरीमध्ये तर 20 माणसं उभे राहतात आणि 20 माणसाला वेगवेगळे चिन्ह असतात आणि काही मतदार तर आमचे जे सभासद आहे ते अशिक्षित सुद्धा असतात, पण ते बरोबर ठरलेल्या ठिकाणी शिक्का मारतात आणि त्याच माणसाला ते निवडून देतात। हा डावपेचाचा भाग आहे, हा सामदाम दंड भेदाचा भाग नाही असं मला स्वतःला वाटतं। दानवेजी, एक सोहेल शेख नावाचा माणूस बीडला राहणारा, तो बारामतीत येतो, तिथं त्याचं नावही मतदार यादीत नाही, तो उमेदवारी अर्ज भरतो, स्वतः तिथे उभं राहतो, इथपर्यंत ठीक आहे, त्याला चिन्ह मिळतं तेही तुतारी। आता हे सगळं लक्षात घेता निवडणूक आयोगानं दिलेलं हे चिन्ह परत अशाच पद्धतीनं चिन्ह जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार वर्ध्यात आहे तिथे परत तुतारीच मिळते एखाद्या व्यक्तीला, त्यामुळे निवडणूक आयोग नक्की काय करतं? हे बघा, यांचा ना हायकोर्टावर भरोसा आहे, यांचा ना सुप्रीम कोर्टावर भरोसा आहे, यांचा ना निवडणूक आयोगावर भरोसा आहे, ना यांचा प्रधानमंत्र्यावर भरोसा आहे, ना यांचा या देशाच्या राष्ट्रपतीवर भरोसा आहे। एखाद्या कोर्टानं निर्णय दिला रे तो त्यांच्या फेवरला असला की ते न्याय व्यवस्थेवर आमचा भरोसा आहे असं म्हणतात। एखादा निर्णय निवडणूक आयोगानं दिला रे आणि त्यांना तो न पटणारा असला की मग ते त्यांच्यावर शंका उपस्थित करतात। समजा एखादी निवडणूक आम्ही तेलंगणाची हरलो, भारतीय जनता पार्टी हरली, तर त्या ठिकाणी फटाके फोडतात।
आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली की त्या ठिकाणी म्हणते EVM मध्ये घोटाळा झाला. आता निवडणूक आयोगावर काय शंका घेण्यासारखं आहे मला सांगा. बॅट हाणणारा माणूस म्हणजे खेळाडू, बॅट मिळाली काहीला आणि बॅट सगळं खेळाडू मिळतो एका याला सहकारामध्ये. मग एकाच चिन्ह आहे ते बॅट आणि बॅट हाणणारा. मग ते चिन्ह सहकारामध्ये वेगवेगळे करून भेटले तर आम्हाला. कधी कधी ट्रॅक्टर चालवणारा माणूस आणि नुसता ट्रॅक्टर भेटतो कधी कधी. आणि त्याच्यामुळे तुतारीवाला आणि बिना तुतारीचा याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा काय दोष आहे. एवढे राजकीय पक्ष झाले, एवढे उमेदवार राहायला लागले आणि जी काही यादी आहे राजकीय पक्षाला देण्याच्या चिन्हाची किंवा अपक्षाला देणाऱ्या चिन्हाची तीच जर अपुरी पडत असेल तर निवडणूक आयोग काय करेल हे मला तुम्ही सांगा. शंका घेण्यासारखं काय याच्यामध्ये. उमेदवार किती व्हायला लागलेत. नानवेजी, बारामतीतून जालन्यात येऊया. कसं वाहतंय वारं? मॅडम, तुमच्याकडे सगळे वारे कुठून कोण्या दिशेनं वाहू राहिलेत हे सगळं तुमच्या स्टुडिओला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. पण एक गोष्ट खरी की जालन्याच्या लोकांनी नक्की ठरवलेलं आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करायचं आहे तिसऱ्यांदा. आणि त्यामुळं जालन्यामध्ये नारा आहे आपकी बार 400 पार. हा नारा जालन्यातही सध्या. मनोज जरांगे काय म्हणतात? तुमच्या जिल्ह्यात आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तुमच्या निवडणुकीला फटका बसेल का? नाही मॅडम, त्यांनी मनोज जरांगेंनी घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य भूमिका आहे. त्यांनी सांगितलं ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. साऱ्या जगाचं लक्ष आपल्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. एवढ्या मोठ्या लोकशाही देशामध्ये निवडणुका निष्फळपणानं पार पडल्या पाहिजे, कुठल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे. आणि मग काही लोकांनी अशी सुरुवात केली होती की एका मतदारसंघात 200, 300, 400, 500 फॉर्मसुद्धा येऊ शकतात. त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की या निवडणुकीमध्ये कुठलाही बाधा आणायचा नाही. जेव्हा 4 जूनला ह्या निवडणुकीचे निकाल लागतील त्यानंतर पुन्हा मी माझी भूमिका जाहीर करीन असा त्यांनी योग्य निर्णय घेतला. आणि त्यामुळं आत्ता कुठल्याही प्रकारची अडचण नाही असं मला वाटतं. तुमच्या विरोधात कल्याण काळे निवडणुकीत आहेत. कल्याण काळे हे खरं तर आधी पण तुमच्या विरोधात लढले. फरक अगदी कमी होता 8,000चा. या खेपेला अँटी इन्कम्बन्सी असू शकते. जास्त कठीण आहे का सामना? मॅडम, ज्या दिवशी मला लोक म्हणतील की फार वेळस तुम्ही आता निवडणुकीला उभे राहिलेत आणि तुमच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे, त्या दिवशी मी स्वतः राजकारणातून माघार घेईल. प्रश्न माझ्यापुरता जर तुम्ही विचारसाल तर मी 5 वेळेस खासदार आणि 2 वेळेस आमदार, माझ्या 7 टर्म झाल्यात. आणि माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणानं भरोसा आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मी एकही दिवस प्रचारात नव्हतो. राज्याचा अध्यक्ष होतो, राज्यभर फिरलो, सनस्ट्रोक झाला आणि पूर्ण मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. एकाही गावाला न जाता 3,50,000 मतांनी मला निवडून दिलेलं आहे. प्रश्न कल्याण काळे आत्ता माझ्या विरोधात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मॅडम, 2009ची ती गोष्ट आहे. 2009ला माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात एकही भाजपचा नव्हता. 6 विधानसभेत भोकरदनचा आमदार राष्ट्रवादीचा, पैठणचा आमदार राष्ट्रवादीचा, स्वतः कल्याण काळे फुलंब्रीमधून आमदार होते, अब्दुल सत्तार साहेब काँग्रेसचे शिल्लोडमधून आमदार होते, कैलास गोरंट्याल जालन्यामधून आमदार. 6चे 6 मतदारसंघ त्यावेळेस आमदार हे भारतीय जनता पार्टीचे किंवा आमच्या मित्रपक्षाचे नव्हते. 2009ची गोष्ट सांग. दुसरं, माझा मतदारसंघ चेंज झाला होता कारण पुनर्रचनेमध्ये माझा घनसावंगी गेला, माझा गेवराई गेला आणि नवीनच पैठण आणि फुलंब्री मतदारसंघ माझ्याकडे आला. पण कल्याण काळे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते 2009ला, त्या ठिकाणी मी 15,000ची लीड घेतली होती. आणि आता
त्या काळामध्ये दिवस बदलले, त्या काळात आणि या काळात फार मोठा फरक आहे. आता ही भाजप ही मोदीजीची भाजप आहे आणि त्यामुळं जुने जे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत 2009ला होते त्यातले 50 ते 60% कार्यकर्ते आज माझ्याबरोबर आहे. माझ्या खिशात क्लिप आहे, तुम्ही म्हणसाल तर मी वाजून दाखवतो, खाली मोबाईल पडलाय माझा. ते कार्यकर्त्याला फोन करते की मी उद्या फॉर्म भरतोय, माझा फॉर्म भरले, कारण त्यांच्यावर जुने नंबर आहेत. तर तो कार्यकर्ता म्हणतो, साहेब मी 10 वर्षापूर्वी भाजपमध्ये गेलो, आता तुम्ही मला बोलावता, तुम्ही तुमचा फॉर्म भरा, मी तर आता भाजपमध्ये. 2009ची आत्ताची तुलना करणं, मला असं वाटतं राजकारणामध्ये बरंच पाणी वाहून गेलंय. मोदीजीच्या नेतृत्वात भारत प्रगती करतोय. आमच्या जिल्ह्यात 6000 कोटी रुपयाचे रस्ते झालेत, 970 कोटी मी रेल्वेच्या दुहेरीकरणाला दिले, 300 कोटीचं स्टेशन संभाजीनगरला बांधतोय रेल्वेचं, 200 कोटीचं जालन्याला बांधतोय आणि 850 कोटी रुपये इलेक्ट्रिफिकेशनला दिले. पीट लाईन केली जालन्याला 100 कोटीची, संभाजीनगरला पीट लाईन केली 100 कोटीची, 300 कोटीच्या गावात रस्ते केले आणि कनेक्टिव्ह वाढली आमच्या शहराची. 15 वर्षे तर मधले जो गॅप गेला, मी सक्रिय राहिलो, कोण निष्क्रिय राहिला मी म्हणत नाही, पण मी स्वतः सक्रिय राहिलो. यावेळेस माझ्या मतदारसंघातले लोक मला कौल देणारे, यामध्ये कुठलीच शंका नाही मला. मोदींचं सरकार आलं केंद्रात तर परत एकदा आम्ही तुम्हाला मंत्री म्हणून बघणार आहोत का? मॅडम, निवडून देणं हे आमच्या मतदारसंघातील मतदारावर अवलंबून आहे आणि पुढच्या काळात पुन्हा संधी देणं हे आमच्या नेतृत्वावर अवलंबून आहे. नेतृत्वानं संधी दिली, मी केंद्रात मंत्री झालो. नेतृत्वानं सांगितलं मला राज्यात अध्यक्ष व्हायचं आहे, मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुन्हा माझा मुदत संपली अध्यक्षपदाची, केंद्राने मला पुन्हा केंद्रात मंत्री केलं, मी 5 वर्षे मंत्री आलो. यापुढं आमचं नेतृत्व जे काम देईल ते मी पूर्णपणानं काम करेल. मी कधीच विचार नाही केला. मी गावचा सरपंच होतो, मला नाही वाटलं मी सभापती होईल, पण मी सभापती झालो. मला नाही वाटलं मी आमदार होईन, मी आमदार झालो. मला नाही वाटलं मी खासदार होईन, पण मी खासदार झालो. मला नाही वाटलं मी मंत्री होईन, मी मंत्री झालो. मला नाही वाटलं मला परत अध्यक्ष करतील, मी अध्यक्ष झालो. मला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं. नेतृत्वाचा निर्णय आहे आणि जो निर्णय नेतृत्वाचा असेल तो मला पूर्णपणानं मान्य असेल. दानवेजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि येणाऱ्या तुमच्या निवडणुकीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. आभारी आहे मॅडम, आभारी आहे. आपल्या स्टुडिओचा, आपल्या चॅनलचा मी आभारी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.